वेगळ्या दिशेनं न्यायची गरज आहे का काय याचा विचार केला गेला पाहिजे. कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रामुळे तुम्ही जे मत मांडत होता, तुमचं जी एक वेदना होती, तुम्ही जे सांगत होता, हे सगळे मुद्दे निकालपत्रामध्ये आले. माननीय राज्य सरकारने त्याच्या आधारावरती परिपत्रक जारी केलं की कुठली एखादी महिला आली आणि लगेच 498 घ्या म्हणून ओढा आणि FIR नंबर द्या, त्याला असं करणं योग्य नाही, हे आता अतिशय सुस्पष्ट झालेलं आहे. आणि मग दुर्दैवानं काय होतं, बऱ्याच चळवळींमध्ये, बऱ्याच संघटनांमध्ये असं लक्षात येतं की एकदा टार्गेट, एकदा उद्दिष्ट पूर्ण झालं, साध्य झालं की त्या संघटनेमध्ये शिथिलता यायला लागते आणि मग कार्यकर्ते भरकटायला लागतात. आणि मग जे उद्दिष्ट ठरवलेलं असतं, ज्या उद्दिष्टांकरता संघटना स्थापन केलेली असते, त्याच्याऐवजी विसंगत अशी वाटचाल चालू व्हायला लागते. आणि म्हणून मला वाटतं की 17वं तुमचं राष्ट्रीय अधिवेशन हे एक वैचारिक नवीन दिशा शोधण्याचा एक प्रयत्न असला पाहिजे. आणि मला आतमध्ये येताना जाणवलं की वैचारिक दिशा तुमची नक्की बदलतीये. कारण मागच्या वर्षी नाशिकला धर्मेंद्रने मला बोलवलेलं होतं, एक साधारणतः मला वाटतं 25 मिनिटं मला बोलायचं संधी दिलेली होती. मी माझे मत आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेलं होतं. तिथं आलेलो होतो आणि आज इथं आल्यानंतर मग लक्षात आलं की अरे, माझ्या मनामध्ये जो विचार चाललेला आहे की आता दिशा थोडीशी बदलायची का काय, किंवा व्याप्ती वाढवायची का काय, त्याची सुरुवात या कॅम्पसमध्ये आल्याबरोबर दिसली. बाहेर पोस्टर लावलेले कोणाचे बघा बरं, ते जे पोस्टर्स आहेत त्या पोस्टर्स मधून लगेच दिशा दिसली. नवीन दिशेला आता वाटचाल चालू झालेली आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयानं तुमच्या मनामध्ये असणाऱ्या मुद्द्यांवरती शिक्कामोर्तब केल्यानंतर इथून पुढची दिशा काय असली पाहिजे, तर ती इथून पुढची दिशा या कुटुंब व्यवस्थेला सांभाळण्याची दिशा तुमची असली पाहिजे. आणि मग साहजिकच जे चिन्हाचा उल्लेख मगाशी केला, पाठीमागे बघा, माझ्या पाठीमागे या ठिकाणी हे चिन्ह तुम्हाला जे बरोबर दिसत आहे, या चिन्हातून एक बरोबर ती दिशा दिसायला लागली की आज आरेला कारे म्हणण्याचं जी गरज होती ती आता नाहीये. कारण आता कायदा व्यवस्था आणि न्याय व्यवस्था हे दोन्ही तुमच्या बाजूनी आहेत. आरेला कारे म्हणायची गरज नाहीये, पण ही सगळी जी कुटुंब व्यवस्था आहे ती टिकवण्याची आता गरज निर्माण झालेली आहे. आणि मग असं असताना मग साहजिकच प्रश्न निर्माण होतो की आज कितीतरी कायदे आहेत की ज्या कायद्यांमध्ये जेंडर न्यूट्रॅलिटी आणण्याची गरज आहे. काय बरं असतं जेंडर न्यूट्रॅलिटी? अनेक कायदे असे आहेत की ज्या कायद्यांना एकांगी कायदे म्हणणं शक्य असू शकतं. अनेक कायदे असे आहेत की ज्याच्यामध्ये पुरुषांच्या बाजूचा विचार केलेला नाही असं म्हणणं शक्य असू शकतं. उदाहरण देतो, निर्भया नावाचा प्रकार जो दिल्लीमध्ये घडला त्याची सगळ्यांनी आपण निंदा केली. डिसेंबर 2012 निर्भयाच्या घटनेनंतर तातडीनं एक प्रतिक्रिया आली आणि मग केंद्र सरकारने समिती नेमली. त्या समितीनं अहवाल दिला. तो अहवाल मान्य करून कायदा हा राष्ट्रपतींच्या मार्फत अधिवेशन नसल्यामुळं ताबडतोब कायदा अंमलात आणला, ज्याला आपण म्हणतो क्रिमिनल लॉ अमेंडमेंट 2013. या क्रिमिनल लॉ अमेंडमेंट 2013 अंमलात आल्यानंतर जे काही खटले सुरू झाले त्या खटल्यांमध्ये लक्षात यायला लागलं, अरे बाप रे, संपूर्णच्या संपूर्ण बर्डन हे आरोपीवरती आहे. म्हणजे गुन्हा साबित करण्याचा सर्वसाधारणतः असणारी जी पद्धत आहे ती अशी की पोलीस यंत्रणेनं तो गुन्हा घडलेला आहे सिद्ध करायला पाहिजे. भारताची आपली जी न्याय यंत्रणा आहे, या न्याय यंत्रणेमध्ये प्रत्येक आरोपीला गप्प बसण्याचा अधिकार आहे. देयर इज अ प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स, की तो जो काही व्यक्ती याच्याने गुन्हा केला असा आरोप आहे, त्या व्यक्तीवरील गुन्हा जोपर्यंत साबित होत नाही तोपर्यंत त्याला गुन्हेगार म्हणता येणार नाही. तो आरोपी आहे. त्या आरोपीला असणारे जे अधिकार आहेत त्या अधिकारापासून एकदम फारकत घेण्यात आली. नवीन कायदा झाला आणि तो नवीन कायदा झाल्यानंतर आज प्रश्न निर्माण होतो की खरं पाहता हे अपेक्षित होतं का? निर्भयाच्या घटनेमध्ये जे घडलं ते निश्चितच चुकीचं होतं, पण तातडीनं जो कायदा केला त्याच्यामुळं जो लंबक असतो तो या टोकापासून त्या टोकापर्यंत गेलेला आहे. आणि जोपर्यंत या क्रिमिनल लॉ अमेंडमेंट 2013 मध्ये जर दुरुस्ती नाही झाली तर अनेक लोक या कायद्याच्या या बडग्याखाली येऊन त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याची भीती वाटतेय. आणि मला वाटतं मग पुरुष हक्क संरक्षण समितीला आता एक नवीन
खाद्य मिळालेलं आहे. आता या आणि अशा प्रकारचे जे नवीन कायदे येत आहेत किंवा आज अस्तित्वात असणारे जे कायदे आहेत त्या कायद्यांचा पुनर्विचार करण्याच्या दृष्टिकोनातून एक पाऊल पुढे टाकलं गेलं पाहिजे. दुसरं एक उदाहरण देतो. मागच्या आठवड्यामधली बातमी आहे. केंद्रीय सरकारने सर्व आपले जे वेगवेगळ्या खात्यांमधले जे सेक्रेटरी महोदय होते यांना सगळ्यांना बोलवून घेतलं आणि महिलांच्या बाबतीमध्ये असणाऱ्या कायद्यांना जरा अजून काही त्याच्यात संशोधन करावं अशा प्रकारचे आदेश देण्यात आले. त्याच्यात दुरुस्ती करावी. निश्चित चांगली गोष्ट आहे. कायद्यामध्ये कायम दुरुस्ती होतच असते, कारण समाजामध्ये जे घडतंय त्याप्रमाणे कायदा सुसंगतरित्या बदललाच पाहिजे. जर तो बदलला नाही तर तो कायदा कालबाह्य होऊ शकतो. पण याच्या बरोबरीनं आपण जर काळजीपूर्वक ती जर प्रेस नोट जर वाचली तर लक्षात येईल की ती प्रेस नोट ही फक्त कुटुंब व्यवस्थेच्या एका चाकाचाच विचार करणारे प्रेस नोट आहे. दुसऱ्या चाकाचा की ज्या चाकामधले बहुसंख्य लोक या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्या बाबतीत कुठं उल्लेख नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज 17 वर्ष पूर्ण झाल्यानंतर साहजिकच दिशा ही या दिशेनं आता वळली पाहिजे. म्हणजे काय घडण्याची शक्यता आहे किंवा काय केलं पाहिजे. आजही अनेक कायदा निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुमचा आमचा सहभाग नसतो, पण ज्या ज्या वेळेस शक्य होईल त्या त्या वेळेस संघटितरित्या सामुदायिकरित्या आपण आपली मतं जर मांडली तर निश्चितपणे कायदा तयार करणारी प्रक्रिया त्याची दखल घेते. एक दोन छोटेसे ओळखीचे शब्द सांगतो, ते शब्द ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल. जॉईंट पार्लमेंटरी कमिटी नाव ऐकलेलं आहे बऱ्याच वेळा. अनेक कायद्याचे मसुदे ज्याला आपण बिल म्हणतो, ड्राफ्ट म्हणतो, हे बिल हे संसदेमध्ये सबमिट झाल्यानंतर ते जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवलं जातं. का तर तुम्ही जनसुनवाई सारखं लोकांची काय मतं ती मागवून घ्या आणि मग त्याच्यानंतर त्याच्या बाबतीमध्ये तुमचा अहवाल मांडा आणि मग त्या कायद्याची साधक बाधक जी काही दुरुस्ती करायची असेल ती दुरुस्ती करून मग तो कायदा पारित केला जाईल. मग या सगळ्या जेपीसीच्या समोर पुरुष हक्क संरक्षण समितीनं आता आपलं मत मांडलं पाहिजे. ही मला वाटतं आज 17 वर्षानंतर एक दिशा बदललेली असू शकते. कारण दुर्दैवाने काय होत आहे की आज कुठलाही कायदा बघा, आत्ताचा जो मागच्या वर्षी पारित झालेला जो याच्यामध्ये ॲडॉप्शनचा म्हणजे दत्तक बाबतीतला जो कायदा आहे त्याच्यामध्ये दुरुस्त करणारा कायदा होता, त्या बाबतीत त्या कायद्याच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये देखील फक्त महिला संघटनांनीच आपला सहभाग नोंदवलेला होता, पुरुष संघटनांचा सहभाग त्याच्यामध्ये नोंदवलेला नव्हता. ही सत्य परिस्थिती आहे. अशा अनेक कायदे आहेत की ज्या अनेक कायद्यांच्या बाबतीमध्ये देखील हीच प्रक्रिया घडते. उदाहरण देतो. साधारणतः गेल्या 15 दिवसापूर्वी आपण वाचलेलं असेल की मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी नावाचा जो कायदा आहे, गर्भपाताचा कायदा, हा गर्भपाताचा कायदा बदलण्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने आता विचार चालू केलेला आहे. आणि हे जर खरं जर असेल तर साहजिकच प्रश्न निर्माण होतो की या सगळ्या बाबतीमध्ये पुरुष हक्क संरक्षण समिती म्हणून तुम्ही काय मत मांडणारच का नाही? का त्या लखनौ खंडपीठाकडे दाखल झालेल्या त्या याचिकाकर्ता माणसासारखा आपण देखील फक्त म्हणायचं असतं की साहेब ऑपरेशन सक्सेसफुल, पेशंट डेड. म्हणून मग विचार केला गेला पाहिजे की आज 17 वर्ष थोडी थोडी नाहीये, 17 वर्ष संघर्ष हे थोडं नाही. महाराष्ट्रातली नव्हे तर देशभरामधली ही अत्यंत चांगल्या प्रकारची एक घटना आहे. कारण अशा प्रकारची संघटना टिकून राहते, वाढते आणि तुमचे विचार माननीय न्यायालय, सर्वोच्च न्यायालय मान्य करतं. ही सोपी घटना आहे नाही. हा एक प्रकारे तुमचा विचारांचा विजयच आहे. आता टाळ्या वाजवायला हरकत नाही. 2-3 मुद्दे अजून मनामध्ये आले. सर्वसाधारणतः एखाद्या अशा कायद्यामध्ये तरतूद झाल्यानंतर साहजिकच खटले ज्यावेळेस दाखल होतात त्यावेळेस मागणी केली जाते की साहेब फास्ट ट्रॅक कोर्ट नेमा. झालं. नगरमधल्या घटनेच्या संदर्भात देखील फास्ट ट्रॅक कोर्ट नेमा अशा प्रकारचं झालं जामखेड मधलं. पण संघटनेनं आता अशी काही प्रकरणं टेस्ट केस म्हणून लावून धरावीत की ज्या ठिकाणी पुरुष आणि पुरुषावरती झालेले अत्याचार ही प्रकरणं देखील लावून तडीस न्यायची तयारी करा. साधं उदाहरण आहे. नगरमधली आत्महत्या आहे वकिलाची
अवघ्या तरुण वयामधली आत्महत्या आहे. अशी अनेक प्रकरणं आहेत. उद्ध्वस्त झालेली लोक आहेत. या लोकांच्या बाबतीमध्ये तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि त्यांच्या देखील टेस्ट केस म्हणून पुढे नेणं हे काम खरं आता केलं गेलं पाहिजे. अत्याचार कुणीही केला तरी त्याची भलामण करता कामा नये, त्याला विरोधच केला गेला पाहिजे. मग तो अत्याचार करणारा कुणीही असू शकतो. महिलाच असेल असं नाही, कदाचित त्या कुटुंबातली अन्य व्यक्ती सुद्धा असू शकते. त्यामुळे साहजिकच मला असं सुचवायचं आहे की आता काही टेस्ट केस मॅलिशियस प्रॉसिक्युशन म्हणून कॅरी करा. ज्या व्यक्तीची 498 अ मधून निर्दोष मुक्तता झालेली आहे, ज्या व्यक्तीला उगाच कुठलंही कारण नसताना एखाद्या फौजदारी खटल्यामध्ये समाविष्ट केलेला आहे, त्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर फॉल्स केस, खोटे खटला दाखल केलेला आहे म्हणून 1, 2, 4, 5, 10 टेस्ट केस करा की ज्याला आपण म्हणतो की मॅलिशियस प्रॉसिक्युशन. तुम्ही मुद्दामून मला जाणून बुजून माझा नुकसान व्हावं म्हणून तुम्ही मला या खटल्यामध्ये गुंतवलेलं होतं, तर तुम्ही मला नुकसान भरपाई द्यावी, अशा प्रकारची एखादा खटला करा. मग काय होतं अशा वेळेस, 1, 2, 4 खटले जरी झाले ना असे की त्याच्यामुळं खोटे खटले दाखल करणाऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा निर्माण व्हायला लागतो. तुम्हाला आठवत असेल तर साधारणतः 2-3 वर्षभरापूर्वी, साधारणतः 2010 सालामध्ये जनहित याचिकांचं प्रचंड पेव माननीय उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयात यायला लागलेलं होतं. मग जनहित याचिकाला इंग्रजीमध्ये आपण PIL म्हणतो. मग याला काही लोक म्हणायला लागले की साहेब या पब्लिसिटी इंटरेस्ट लिटिगेशन्स आहेत, म्हणजे मला जाहिरात करायची स्वतः बाबतीतली. काही लोक म्हणायला लागले नाही हो, हे प्रायव्हेट इंटरेस्ट लिटिगेशन्स आहेत. काही लोक म्हणायला लागले नाही नाही साहेब, हे पॉलिटिकल इंटरेस्ट लिटिगेशन आहे. काही लोक म्हणायला लागले अहो साहेब तसं काही नसतं, हे पैसा इंटरेस्टेड लिटिगेशन आहे, दुसऱ्याकडून पैसे काढण्याकरताचं लिटिगेशन असतं. मग माननीय उच्च न्यायालयाने, माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकालपत्र दिलं 2009 सालामध्ये आणि सांगितलं प्रत्येक उच्च न्यायालयाने आपापले नियम ठरवावे की ज्या नियमांमध्ये अशा प्रकारच्या मॅलिशियस बोगस केसेस होणार नाहीत याची काळजी घ्यावी. आपल्या मुंबई उच्च न्यायालयाने नियम पारित केले. त्या नियमांमध्ये असं म्हटलं की जो कुणी याचिका करता असेल, जो जनहित याचिका दाखल करतोय, त्यांनी एक अंडरटेकिंग द्यायचं. काय अंडरटेकिंग द्यायचं की जे काय उच्च न्यायालय मला पैसे भरायला जर उच्च न्यायालयाने सांगितलं तर मी उच्च न्यायालयाने सांगितलेल्या आदेशाप्रमाणे लगेच पैसे भरेन. 2-4 टेस्ट केसमध्ये, टेस्ट केस मी परत तो शब्द वापरतो, टेस्ट केस, टेस्ट केस मध्ये माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं ₹1,00,000 जमा करा तर तुमचं काय म्हणणं आहे ते पुढचं ऐकू. दूध का दूध, पाणी का पाणी. जे बोगस करणारे, जे खटले दाखल करणारे होते त्यांच्या पोटात गोळा यायला लागला. ₹1,00,000 आज सुद्धा महत्वाची आहे. त्याच्यामुळे साहजिकच अशा प्रकारच्या बोगस खटल्यांच्या जनहित याचिकांचं प्रमाण कमी व्हायला लागलं आणि ज्या खऱ्याखुऱ्या खटले आहेत तेच फक्त न्यायालयाच्या समोर यायला लागले. परत त्या टेस्ट केसकडे येतोय. एक प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक का होईना आपण टेस्ट केस जर का अशा प्रकारची करू शकलात तर मला खात्री आहे की अशा प्रकारचा विरुद्ध सल्ला देणारे आणि बोगस खटल्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणारी जी माणसं आहेत त्यांच्या पोटामध्ये निश्चितच गोळा निर्माण होऊ शकेल. अजून एक 2-3 अपेक्षा व्यक्त करतो. 17 वर्ष सोपं नाही आहे. आज 17 वर्ष झालेली असताना साहजिकच तुमच्याकडं प्रचंड मोठा असा डाटा आहे. हा जो डाटा आहे या डाट्याचा वापर त्या गरजू मंडळींसाठी केला गेला पाहिजे. म्हणजे काय होणं शक्य आहे, म्हणजे आता असं काही करता येतं का बघूया की एक सेंट्रलाइज लायब्ररी उभी करता येईल का बघा. माझ्या वैयक्तिक लायब्ररीमध्ये क्रुएल्टी अगेन्स्ट हजबंड, म्हणजे नवऱ्याला छळ झाल्यानंतर त्याच्या बाजूनी असणारी जी निकालपत्र आहेत त्याचं 2 पुस्तकं माझ्या स्वतःच्या लायब्ररीत आहेत. सर्वसाधारणतः आपल्याकडं पोटगीचे कसे मिळवावी किंवा काय त्याचे खटले आणि त्याच्या संदर्भाची पुस्तकं वकिलांच्या कार्यालयात असतात. पण उलटे म्हणजे स्त्रीनी पुरुषाला छळल्यानंतर त्या पुरुषानं दाद मागितली आणि त्याचा विजय झाला, अशा प्रकारच्या निकालपत्रांचं एक संकलन त्या इंग्रजीमध्ये केलेलं हैदराबाद मधून प्रकाशित होणारं पुस्तक आहे. मग जर असं जर असेल तर आज घडीला महाराष्ट्रातल्या या सर्वात मोठ्या संघटनेकडं प्रचंड मोठा डाटा बँक आहे. या खटल्यांची एक सगळी जंत्री जर तयार करायचं म्हटलं तर फार मोठी फाईल होण्याची शक्यता आहे.
म्हणूनच मग या सगळ्यामधून छोटंसं का होईना एखादा आपल्याला एक सेंट्रलाइज लायब्ररी तयार करता येईल का, की ज्या कोणा व्यक्तीला पाहिजे असेल त्याला आम्ही तू आमच्याकडे फोन कर, आमच्या त्या शाखेमध्ये जा, जिल्ह्याच्या पातळीवरती असणाऱ्या, किंवा चक्क जिथं कुठं आमची मुख्य शाखा आहे त्या ठिकाणी जा, त्या ठिकाणी तुला वाटलं शुल्क काही भरावं लागेल, पण तुला त्या ठिकाणी योग्य प्रकारचे जे खटले आहेत, निकालपत्र आहेत, ज्याला आम्ही केस लॉ म्हणतो, असे केस लॉ तुम्हाला उपलब्ध करून दिले जाऊ शकतात. काळ बदलतोय. मग व्हॉट्सअप, SMS किंवा फेसबुक याच्या माध्यमामधून या विषयावरती चर्चा अनेक वेळा चाललेली असते. मग या चाललेल्या जे सगळी चर्चा आहे त्या चर्चेला योग्य दिशा देणं आणि अनेक गरजू लोकांना ऑनलाईन सल्ला देणं, ऑनलाईन, हे सुद्धा शक्य असू शकतं. वाटल्यास त्याच्याकरता थोडं का होईना पण शुल्क घेणं शक्य असू शकतं. पण अनेक माणसं अशी आहेत की ज्या माणसांना योग्य सल्ला जर मिळाला नाही किंवा जर तो सल्ला मिळायला उशीर झाला तर साहजिकच त्याच्या खटल्यावरती परिणाम होत असतो. विचार करूया, असे अनेक नवीन आता रस्ते शोधले गेले पाहिजेत की ज्या रस्त्यांच्या हळूहळू का होईना त्या धुळवाटा या मोठे हमरस्ते बनतील. आज 17 वर्षानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रानंतर शिक्कामोर्तब झालं. आज जो तुम्ही इथून आज आणि उद्या जो विचार घेऊन जाणार आहात तो विचार घेतल्यानंतर साहजिकच तो देखील विचार वाट हळूहळू का होईना हमरस्ता बनणार आहे आणि त्या दिशेनं संपूर्ण समाज जाणार आहे. विषयाकडे परत येतो. आज काय घडलंय? आजही खूप ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असं घडतं की नवरा आणि बायको यांचं फारकत झाली, हे कायदेशीर नाही, एकत्र नाही, बाजूला राहायला गेले किंवा एका छताखाली दाखल राहत असताना सुद्धा ताबडतोब नवीन खटले दाखल होतात. आपल्याला माहिती आहे आणि हे सगळे शब्द आपल्या सगळ्यांना आता तोंडपाठ आहेत. जे तुम्ही रेस्टिट्यूशन ऑफ कंज्युगल राईट दाखल करायचं ठरवलं किंवा दाखल केलं की बाई नांदायला परत या असं जर तुम्ही म्हटलं तर पलीकडून लगेच पहिल्यांदा पोटगीचा अर्ज दाखल होतो. प्रकरण संपत नाही, त्याला फुल स्टॉप नसतो, पूर्णविराम नसतो. मग पलीकडे कोणतरी म्हणतात DV पण दाखल कर म्हणून कायचा डोमेस्टिक व्हायलन्सचा खटला दाखल केला जातो. हे पुरत नाही म्हणून त्याच्याऐवजी हे कशाला 498 कर म्हणून तिसरा सल्ला दिला जातो. आणि हे सगळं पुरत नाही म्हणून मग सर्वात शेवटी हे सगळं काय का होईना आपण डायव्होर्सच मागूया म्हणून चौथं प्रकरण सुद्धा खूप वेळा दाखल होताना दिसतं. वास्तविक पाहता वकील म्हणून मला खरंच वाटतं की यातल्या अनेक प्रकरणांना टाळणं शक्य असू शकतं. ही अनेक प्रकरणं ही गैरवाजवी आहेत, अनेक प्रकरणं अनावश्यक आहेत. ती जर टाळायची जर असतील तर योग्य सल्ला योग्य वेळेस देणं हे गरजेचं असतं. हा कोण सल्ला देणार? मला मगाशी सांगण्यात आलं की आपल्या संस्थेचे अनेक पदाधिकारी हे वकील आहेत. साहजिकच त्या वकिलांनी आपल्या येणाऱ्या पक्षकाराचं हित जोपासलं पाहिजे, पण त्याच्या बरोबरीनं अनावश्यक प्रकरण दाखल होऊ नयेत ही देखील एक तुमच्यावरती असणारी जबाबदारी आहे. नाही तर काय होतंय की आपण सल्ला देतोय म्हटल्यानंतर साहजिकच नवीन प्रकरणं दाखल होतात आणि मग अनेक वेळा वकील स्वार्थीपणे म्हणतात चला 1 मॅटरच्या ऐवजी 4 मॅटर मिळाली, एका पक्षकाराकडून किती फी येणार त्याच्याऐवजी 4 वेळा मिळाली, असा विचार करता कामा नये. त्यामुळे कदाचित ही प्रकरणं अवॉइड करणं, ही प्रकरणं टाळणं, याची कॉम्प्लेक्सिटी जी आहे ती वाढवू नये, त्याचा व्याप्ती वाढू नये म्हणून काही विचार करता येईल का? मग याच्याकरता कदाचित समुपदेशन काउन्सिलिंगचा विचार करावा का काय, याचा देखील एक विचार या निमित्तानं करावा असं मी आपल्या सगळ्यांना सुचवेन. उद्घाटक म्हणून मला ज्यावेळेस इथं बोलवलं त्यावेळेस खरं पाहता मी शिवाला म्हटलं की अरे काय बाबा रे मला तू विषय दे ना, कारण एक विषय दिला तर त्या विषयाला धरून नीट बोलता येतं आणि ते प्रेझेंट करायची एक चौकट असते की त्या चौकटीवर तुम्ही विषय दिलेला आहे त्या विषयाला धरून मी बोलणार, त्या विषयामध्ये प्लस मायनस दोन्ही बाजू मांडणार. आम्ही दोघंही ते सांगितलं त्यांनी, आम्ही दोघंही कॉलेजमध्ये असताना डिबेटिंग करायचो, म्हणजे वादविवाद स्पर्धांना जायचो. तर एका बाजूला तो एका बाजूला मी, त्यामुळे त्यांनी मुद्दा मांडल्यानंतर तो कसा खोडायचा हे स्किल आम्हाला दोघांना तेव्हापासून हळूहळू शिकत आम्ही इथपर्यंत आलेलो. पण त्यांनी सांगितलं की मी तुला विषय काही देणार नाही, विषय सुचवणार नाही, तुला पाहिजे ते बोल, कारण तू जे काही बोलशील ते आमच्या लोकांच्या फायद्याचं असणार आहे याची खात्री त्याच्या मनामध्ये होती. कारण मी आता फक्त विषयाची
सगळी जी मांडणी आहे ती आवर्ती घेतो आणि एवढंच सांगतो की आज 17 वर्षानंतरचं 18व्या वर्षातलं पाऊल हे तुमचं नव्या दिशेला पडतंय. 18वं वर्ष हे आपल्या राज्यघटनेच्या चौकटीमध्ये आणि अदरवाईज कायद्याच्या चौकटीमध्ये फार महत्वाचं मानलं जातं. म्हणजे वयात आलेला नसून हा सज्ञान झालेला हा गट आहे की ज्या सज्ञान झालेल्या गटाला आता काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे नक्की कळतं. असं निश्चितपणे आपल्याला म्हटलं जातं. किंबहुना कायदा असा म्हणतो की 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला आचार विचार स्वातंत्र्य आहे. त्यामुळं आपल्याला एकच आवाहन करेल की हक्काची नुसती मागणी न करता हक्काच्या बरोबरीनं जी कर्तव्य आहेत त्या कर्तव्यांचा विचार केला गेला पाहिजे. कदाचित नवीन दिशा, नवीन उपलब्धी, नवीन आपल्याला काही प्रयत्न करावे लागतील त्याचा विचार केला गेला पाहिजे. मला खात्री आहे आज आणि उद्या संध्याकाळपर्यंतच्या अनेक सत्रांमध्ये या आणि अशा अनेक प्रश्नांची आपण चर्चा करणार आहात. ज्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे त्यांच्या सगळ्यांचं आत्ताच मी अभिनंदन करतो. या भगिनींची माझी ओळख कधी नाहीये, झालेली नव्हती, पण त्यांना आत्ताच शुभेच्छा देतो. पलीकडे जे बसलेले धुळ्याचे जे वकील साहेब आहेत त्यांची माझी कधी गाठभेट झालेली नव्हती, त्यांनाही शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांच्या उर्वरित कार्यक्रमाला आणि उर्वरित वाटचालीला शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रमाचं या अधिवेशनाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि धन्यवाद.